स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठी भरारी घेण्याचं व्यासपीठ असून विकास रेपाळे यांनी 12 वर्षांपासून सुरू केलेल्या या लीगमधून राष्ट्रीय पातळीवर खेळणारे क्रिकेटपटू शहरातून घडतील असा विश्वास माजी रणजीपटू आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे। ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आजपासून 8 मेपर्यंत रंगणाऱ्या 12व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं। अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब यांच्यातील उद्घाटनीय सामन्याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख संयोजक विकास रेपाळे, ठाणे परिवहन सेवा समितीचे अध्यक्ष विलास जोशी, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार तसंच इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते। या स्पर्धेचं खरं तर ठाणे प्रीमियर लीगचं हे 12वं वर्ष आहे। आचारसंहिता आहे, पण तरी माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू केलेली टुर्नामेंट आज 12व्या वर्षात येते। आमच्या सगळ्यांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे। या स्पर्धेने अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवले। अगदी गेल्या वर्षी आमच्या टीममधनं खेळाले प्लेयर्स आज IPL खेळत आहेत, ही आमच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे। अनेक फॉर्मर IPL प्लेयर्स देखील या ठिकाणाहून खेळलेले आहेत। ह्या वर्षी देखील आपण बघू शकता अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत। ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते। आणि मेची इतकी हीट आहे, परंतु तुम्ही जशी हीट वाढले तसा क्रिकेटचा थरार देखील IPL प्रमाणे या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल, याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, त्यामुळे ठाणेकरांनी देखील ही स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून यावं अशी मी ठाणेकरांना देखील विनंती करतो। किती दिवस ही स्पर्धा असणार आहे, किती संघ सहभागी होणार, काय आव्हान करतो? ठाणे जिल्ह्यातील 16 संघ या स्पर्धेत सहभागी होत असून 8 दिवस ही स्पर्धा चालणार आहे। सेमीफायनल आणि फायनलचे सामने हे प्रकाश झोतात होणार आहेत। मला वाटतं लेदर क्रिकेट सीझन क्रिकेटमध्ये रात्रीच्या याच्यात प्रकाश झोतात होणारी ही पहिली स्पर्धा असेल, त्यामुळे त्याचा आनंद देखील ठाणेकरांनी घ्यावा। आणि सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये अनेक फॉर्मर IPL रणजी ट्रॉफी प्लेयर्स बघायला ठाणेकरांना नक्कीच मिळतील। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना 2.5 वर्षात मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे।
महाराष्ट्राचा 64वा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक असल्याचंही उपाध्ये यांनी सांगितलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून स्थगित करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केले. मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या सर्व अटींचं पालन केलं होतं. आरेच्या कारशेडसाठी उच्च न्यायालय, हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील निर्वाळा दिला होता. उपनगरीय रेल्वेच्या दररोजच्या प्रवासातील त्रासातून मुंबईकरांची मुक्तता करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत आवश्यक होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला. मात्र दिरंगाई झाल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,000 कोटींनी वाढला. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आकसापोटी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीस धरल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरू केली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी तब्बल 25,000 कोटी रुपये खर्चाची योजना फडणवीस सरकारनं आखली. या माध्यमातून मराठवाड्यातील 11 मोठी धरणं एकमेकांना पाईपलाईनद्वारे जोडण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी इस्रायलमधील कंपनीनं वर्षभर पाहणी केली. फडणवीस सरकारनं पहिल्या टप्प्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा निधीही या प्रकल्पासाठी मंजूर केला होता. या योजनेअंतर्गत जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न तेरणा, निम्न मरण्यार, विष्णुपुरी, निम्न दुधना, सीना कोळेगाव ही 11 धरणं एकमेकांशी जोडली जाणार आहेत. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणाऱ्या योजनेकडे आघाडी सरकारनं दुर्लक्ष केल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रतिकूल परिस्थितीत महाकष्टाचं काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचं काम गेली 17 वर्ष आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या या चळवळीला बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. काल या महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून या आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं 1 ते 12 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचं उद्घाटन आमदार केळकर यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कमळ केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, सचिव सचिन पाटील, मनोहर सुखदरे, व्यापारी सेलचे मितेश शहा, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, सचिन केदारी, समतोलचे विजय जाधव आदीही उपस्थित होते. यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचंही सांगितलं. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गाराणे घातले. तर आमदार निरंजन डावखरे आणि केशव उपाध्ये यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचं कौतुक करत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. आज हे 17वं वर्ष आहे आणि ही एक प्रकारची चळवळ जी आहे आंबा महोत्सवाच्या निमित्ताने त्याचा आज सुरुवात झाली. 12 मे पर्यंत ठाणेकरांना आमच्या या कोकणामधला आंबा उत्पादक शेतकरी निरनिराळ्या ठिकाणच्या आंबा घेऊन आलेले, देवगड, रत्नागिरी, मालवण, सावंतवाडी, दापोली सगळीकडचे. आणि दरवर्षी ठाणेकर खूप विश्वासाने या ठिकाणी येतात, पाठबळ देण्यासाठी येतात. शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळतो
आणि ठाणेकरांना देखील चांगला दर्जेदार आंबा जो आहे तो मिळतो आणि त्याच्यामुळे ही एक प्रकारची दोघांचा मेळा आहे, शेतकरी आणि ग्राहक, आणि तो मेळा भरवण्याचं काम कृषी विभाग असेल, पणन विभाग असेल यांना आम्ही बरोबर घेऊन हे गेली 17 वर्ष करतो आणि विश्वासार्हतेच्या जोरावर हक्काने ग्राहक जो तो येतो त्याला ही खात्री असते की आपल्याला चांगला योग्य प्रकारचा आंबाच मिळेल, आडीतलाच आंबा या ठिकाणी डायरेक्ट मिळेल, कुठेही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसेल आणि त्याच ठिकाणचा आंबा मिळेल. आणि त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवाला मी आवाहन करेन ठाणेकरांना की आपण अवश्य भेट द्या, आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपण अवश्य या ठिकाणच्या आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला 9 वर्षापासून जरी पीक हातामध्ये कमी येत असलं निरनिराळ्या हवामानाच्या कारणामुळे, तरी देखील हा जिद्दीने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी येतो, त्याला पाठबळ द्या आणि त्याच्या या सगळ्या उत्सवामध्ये आपण सहभागी होऊन या चळवळीला पाठबळ द्या. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी हे दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. नरेश मस्के आणि राजन विचारे हे दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य असून आनंद दिघे यांच्या दोन्ही शिष्यांमध्ये थेट ठाणेकर लढत पाहणार आहेत.